नायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्टिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दव स्थायिना ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास् ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलम् रत्नत्रयं पावनम् मुक्तिश्रीनगरादिनाथ जिनप युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयम् प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्र मध्ये स्तोत्र नंबर 3 बघत होतो आपण. त्याचा अर्थ काय सांगितलं होतं? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र हे कसं आहे? अमल स्वरूपी पावन असं रत्नत्रय आहे आणि जे मुक्तिश्रीच्या नगराचे अधिपती आहेत असे कोण तर जिनपती, तर त्यांनी या रत्नत्रयाला अपवर्गप्रद म्हणजे अपवर्ग म्हणजे मोक्षाचा मार्ग आहे असं सांगितलेलं आहे. आणि हा 3 प्रकारचा धर्म म्हणजे रत्नत्रय धर्म जो आहे तो हे झालं 5वं 6वं देवता जिन धर्म. 9 देवता बघितलं होतं ना, त्यातलं जिन धर्म हे एक 6वं देवता झालं. पुढे सांगितलं होतं सुक्ती म्हणजे भगवंतांची उक्ती वाणी जी की सुधा म्हणजे अमृत स्वरूप आहे, म्हणजे दिव्य ध्वनी रूपी अमृत. ह्यालाच म्हणलं काय? जिनागम रूपी देवता. 7वी देवता झाली जिनधर्म जिनागम. आता पुढे सांगितलं अखिल चैत्य म्हणजे संपूर्ण चैत्य. तर जे कुठले जिन चैत्य आहेत ते सगळे झाले 8वी देवता झाली. आणि चैत्यालय जिथं की चैत्य आहेत असे ते आलय म्हणजे स्थान, ते झाले चैत्यालय. तर ही झाली 9वी देवता. 9 देवता कुठले? अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू. पुढं म्हणा जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य, चैत्यालय. सांगा 4 कुठले? जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य, म्हणजे काय? मंदिर. चैत्यालय म्हणजे मंदिर. जिथं की चैत्य म्हणजे भगवान राहतात त्याला म्हणते चैत्यालय. आलय म्हणजे घर. भगवंतांचं घर म्हणजे जिथं भगवान राहतात ते स्थान, निवास, त्याला म्हणायचं चैत्यालय. मग हे 9 देवता आहेत हे माझं मंगल करोत किंवा तुझं मंगल करोत असं सांगितलं. त्याच्यात काय बघत होतो आपण? सम्यक दर्शन म्हणजे काय? सम्यक दर्शन म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे काय?
परद्रव्येन भिन्नापमेरुचि सम्यक तो वाला आहे. हम्म म्हणजे परद्रव्यापासून भिन्न असेल आपल्या आत्म्याची श्रद्धा. हम्म परद्रव्यापासून भिन्न मी निज आत्मा आहे असं श्रद्धानरुची प्रतीती याला म्हणलं सम्यक दर्शन. काय म्हणलं? मी जीव आहे अशी असं श्रद्धान अशी मान्यता याला म्हणलं सम्यक दर्शन. आपण आजपर्यंत काय मानलं स्वतःला? मी मनुष्य आहे, मी सोहम आहे, बरोबर, मी मोठा आहे, भैया आहे, ती लहान आहे, मग हे सगळं झालं मिथ्यादर्शन. आणि मग मी आज समजलं की आज मी हे सगळं नाहीये, मी जीव आहे हे समजलं तर तिथं झालं ते सम्यक दर्शन. मग त्याला सांगत होते की जेव्हा मोह आहे तिथं दर्शन, मोह आहे तिथं सम्यक दर्शन नाही. आणि जिथं सम्यक दर्शनाचा सद्भाव झाला, उत्पत्ती झाली, तर तिथं सांगितलं की मिथ्यात्वाचा अभाव झाला. म्हणजे मिथ्या दर्शनाचा वेळ झाला आणि तिथं सम्यक्त्वाचा उत्पाद, ह्या दोन्हीचा क्षण एकच आहे. मग मोहाचं सांगत होते ना मी काल, की मोह म्हणजे काय आहे? दर्शन मोह हा सम्यक्त्वामध्ये बाधक आहे. बाकी अन्य कोणाचीही बाधा सम्यक्त्वामध्ये नाही. पुढे इथं वर बसायचं, तुला बसा की श्रुती, इथं बसायचं, बसावं. काल काय ऐकलं होतं मोहाबद्दल? काल ऐकलंच नाही. का नाही ऐकलं? काल धर्मापेक्षा महत्वाचं काम होतं म्हणून. महत्वाचं नव्हतं तुमच्यापेक्षा? होय. मग काल सांगितलं होतं की मोह कसा आहे? माझ्या विनाशाला कारण आहे. हा बरोबर. आज प्रयोग करायला सांगितला होता. काय? सकाळी पूजन करताना, स्वाध्याय करताना, सामायिक ध्यान आदी काही जरी करणार आहे तर त्यामध्ये हा प्रयोग करा म्हटलं होतं की मी माझ्या मोहाचा नाश व्हावा म्हणून हे करतोय का? परीक्षण करा म्हणून सांगितलं होतं. केलं का? काय करायचं? पूजाच केली नाही, मग जेवला का? जेवायचंच नाही. आपल्या षटक्रिया झाल्याशिवाय जेवण करायचं नाही. आपल्यासाठी असं बंधन केलं तर मग ते कुठंतरी करायला लागतो आपण, नाही तर मग चालतंय नाही केलं तरी, असं होतंय. षटक्रिया तरी ऍटलिस्ट त्याशिवाय श्रावकाची पहचानच नाहीये. मग सांगितलं होतं काल की हे सगळं करत असताना हे सगळं मी माझ्या मोहाचा नाश व्हावा म्हणून करतो का, ह्याचं परीक्षण करा म्हणून सांगितलं होतं. कोण कोण केलं? कोण केलं का नाही केलं असं विचारते. पूजा अभिषेक केला, परंतु ते हे काय म्हणजे असं मनात काय आलं नाही की बाबा आपण हे म्हणावं, असं काय माझ्या डोक्यात आलं नाहीये. म्हणजे मग राहिलं दिवस. प्रयोग करायचं राहिलं का नाही, मग उद्या उपास. चालेल की, करू की उपास, एकासनं काय पाहिजे ते करू. नाही नाही, आपल्याला उपास म्हणजे बाहेर शरीरासाठी उपास म्हणायचं नाहीये. आपल्या आपण आपल्या आत्म्यासाठी. भोगाचे विचार करतो ना, त्याच्यापासून विरक्ती करायसाठी. म्हणजे बाकी सगळं लक्षात राहतं आपल्याला, पण हे कुठं एक ते परिणाम आहेत म्हणलं ना, की जेव्हा आपल्याला याची भावभासना होणार की हे जे मी करतोय हे सगळं मोह आहे, आणि जेव्हा हे कळणार ना, तर त्यावेळेस तिथं त्या मोहाचा नाश व्हावा म्हणून मी हे सगळे प्रयत्न करायला पाहिजेत, करतो, हे सगळं येणार समोर. नाहीतर विसरलेलो असतो सगळं करत असताना. आपण देवपूजा करताना त्यात आनंद मानतो, दान देताना त्यामध्ये आनंद मानतो, काही स्वाध्याय करतो त्यात आनंद मानतो. म्हणजे हे पण सगळ्या क्रिया सुद्धा काय सांगितलं, जर सम्यक्त्व नसेल तर मोहाची वृद्धीच करणारे आहेत. मग त्या शब्दात तरी अडकणार, त्या क्रियेत तरी अडकणार, आणि मग त्याद्वारे धर्म काय होणार? मग जिथं समजणार आहे ना की जीव वेगळा आहे, ह्या सगळ्या क्रिया भिन्न आहेत, क्रिया म्हणजे क्षणिक पर्याय आहेत, त्या सगळ्या संपणाऱ्या नश्वर आहेत, आणि त्यापासून वेगळा मी अविनश्वर स्थिर राहणार आहे, ह्याची भावभासना होणार नाही तोपर्यंत क्रिया सुद्धा शून्य आहेत, जड आहेत असं म्हणलं जातं. म्हणून तिथं काय सांगितलं होतं एकदा बाहुबलीमध्ये,
कुंभोज बाहुबलीमध्ये शिबिरामध्ये असताना ते हा विषय झाला होता. ते मला चांगलं वाटलं होतं. जरा मोहाचा विषय त्यांनी घेतला होता त्यामध्ये. त्यातलं थोडं चांगलं वाटलेलं पार्ट मी सांगते. मोही जीव दुःखी असतात. चुकलं कुठं तर सांगा मला बरं का. मोही दुसऱ्या कोणाची तरी चर्चा सांगायला लागली मी. जे मोही असतात त्यांची. मोही जीव दुःखी असतात. मोहामध्ये आपला जीव अडकलाय म्हणून मोहाची काळजी करतो. काय म्हणले? त्या समोरच्या परद्रव्याची काळजी करत नाही बरं का. आपण आपल्या मोहाची चिंता असते आपल्याला. जसं म्हणलं ना की वय झालं आता, मरणाला टेकलोय समजा कोण, तर काय विचार करतो, माझं मुलं पालन करणार की नाही, किंवा मला सगळी अनुकूलता असणार की नाही, माझं परभवात कसं होणार, हे सगळे विचार कोणाचे? कोणाचे म्हणजे मोहाचे विचार माझेच आहे. स्वतःचे. मोहाबद्दल आहेत ना हे विचार, हे सांगायचंय. शरीर मी आहे हा मोह आहे ना आपल्या ठिकाणी. मग या मोहाला सांभाळण्यासाठी सगळं करतोय, न की त्या मुलाची काळजी आहे, न की त्या समोरच्या कुठल्या परिग्रहाची वगैरे काळजी. तर आपण आपल्या मोहाची वृद्धी करण्यासाठी हे सगळं चालू आहे. मग ते सांगितलं की पराची काळजी नसती, त्या मुलाचं कसं होईल, मुलाला तुम्ही का पालन पोषण करून मोठं करताय, माझा सांभाळ करावा, हे भाव आहेत ना माग काय. मोहाच्या पोटीच, बरोबर आहे. मग तिथं बरोबर म्हणून मोहाची पुष्टी करू नका बरं का. मला मोह संपवण्यासाठी सांगायचं हे सगळं. नाही नाही, होय होय. इथं म्हणलं की जे आपण सगळं करतोय ते आपल्या स्वार्थासाठी करतोय. तिथं कोणाचं पालन पोषण त्याच्यासाठी म्हणून करत नाही, तर त्याच्या माग आपला असतो तो मोह वृद्धिंगत होतोय आणि त्या मोहाची काळजी आपण करतोय असं सांगितलं. मग हे मी, हे माझे, हे शरीर म्हणजे मी, हे शरीर माझं, अशी तन्मयता असते जेव्हा त्या शरीराबद्दल कुठलेही विचार करतो ना. जेवायला बसल्यावर किती तन्मय असतो सांगा. किती मस्त वडा होता, किती मस्त सांबर होतं. मग किती तिथं आठवलं तर का आपण मी खाणारा नाहीये, मी फक्त टेस्ट समजत आहे, मला तेवढं जाणणारा मी आहे, वाटलं का तिथं? कुठं सांबर खाईपर्यंत, टेस्ट घेईपर्यंत टाइमच नव्हतं, हो का नाही? अरे पोट भरलं. पोट भरायसाठी नव्हे रे भैया, हे सांगायला. पोट कोणाचं? कोणाचं पोट? आत्म्याला पोट आहे का? सिद्धांना पोट आहे का? सिद्ध जेवतात का? मग जे सिद्ध करतायत ना तेच आपण करतोय इथं असताना सुद्धा, या शरीरात सुद्धा. पण तसं आपण राहायला पाहिजे, तर तसं न राहता काय करतोय, सगळ्या शरीराचं पोषण करतोय आणि शरीराचा मोह वाढवतोय सगळ्यात मोठा, हे सांगायचंय मला. म्हणून तुम्ही सकाळी देवदर्शन करताना असे भाव करायचं, माझ्या मोहाचा समूळ नाश हो, याच्यासाठी मी हे करतोय. ऍक्च्युली त्याच्यासाठी परिणामामध्ये एक खूप विशुद्धी पाहिजे बर का. कारण ज्याला अशी काय म्हणायचं, ज्याची वृत्ती अशी असेल की मोहाच्या नाशासाठी मी हे करतोय, त्याच्या परिणामात धार असते एक. म्हणजे आता मला शब्द वापरता येईल त्याच्यामध्ये, काय म्हणायचो, असं एक उच्च कोटीचे परिणाम असणार आहेत ते, की जिथं आपण सगळं करत असताना सुद्धा परिणाम असे की माझ्या मोहाचा, या सगळ्या क्रियांचा, या सगळ्या अवलंबनाचा नाश व्हावा. तर तिथं त्या सगळ्या क्रिया सफल आहेत. नाहीतर मग पुन्हा पुन्हा त्या क्रिया करण्यामध्येच आपली वृत्ती राहणार आहे, आपले सगळे भाव राहणार आहेत. म्हणून म्हटलं त्यांनी की मोहाची काळजी करतोय, बाहेर कोणाची परद्रव्याची काळजी करत नाही. आणि तन्मय रूपाने वागतोय की हे शरीर मी, हे शरीर माझं. तर तिथं त्यांनी म्हणलं की एखादा मुलगा आहे, आणि ती खेळायला लागली समज, आणि खेळता खेळता पडेल असं तुला वाटलं, काय करती, सांभाळ, थांब थांब थांब, सांभाळ सांभाळ, सावकाश सावकाश, पडशील, असं म्हणते ती. तर त्यासाठी छान सांगितलं होतं त्यांनी. म्हणले आपल्या जीवाला कधी असं आपण संबोधन केलं का, अरे थांब थांब, सांभाळ स्वतःला, पडतोयस कुठं, मोहात. मग त्यांनी असं एवढं छान घेतलं होतं तिथं की बाळ सावकाश, पडशील. बाल म्हणजे 1 ते 4 गुणस्थांवरती जीव, जे 3 गुणस्थांवरती म्हण, किंवा जे कोणी मिथ्या दृष्टी आहे ते, तर त्या संबोधन करतायत की हे बाळ सांभाळ स्वतःला, मोह करू नकोस, पडशील, लागेल,
मोहात पडशील तर नियमाने लागेल तुला, दुःखी होशील. सगळं ऐकताय ना ते? सांगा त्याला मोह करू नकोस. अशी काळजी घेतो का स्वतःची? घरात किंवा संसारात प्रवेश करताना हे बाळ सावकाश. सगळीकडे आपण स्वतःला संबोधन करायला पाहिजे की मोहात जातोय, थांब. अलर्ट, काय म्हणतो, ग्रीन रेड सिग्नल, थांब म्हणून. तर देव सांगतात घरात जाताना पळू नकोस, मोह करू नकोस, मोहामध्ये अडकू नको, पडू नकोस. पण माझी ऐकायची तयारी नाही, कारण जीव अडकलाय, तो मोहात अडकलाय. आणि त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडताना त्याला काय म्हणतात, आपलं सगळं जीव काढून घ्यायला असं वाटतं. कारण मोहामध्ये ते त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट साठी सांगितलं होतं, ते कुठलं सिमेंटचं एक ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे ना, जान है काय तर असं, काय कुठल्या सिमेंट, हा इसमे जान है, कशाची कशाची काय ते त्याचं लोगो सांगा, वाक्य काय होतं ते. नाही नाही, काय हो त्याचं, सिमेंट में जान है, काय होतं वाक्य, कोणाला माहित नाही का? सिमेंट बघता का नाही, ऍडव्हर्टाईज बघता का नाही? तुम्ही सांगता टीव्ही बघू नका, परत ऍडव्हर्टाईज विचार. माझ्यावरच ढकला लागलाय सगळं. मी सांगते तरी पण तुम्ही ऐकताय का मला माहित आहे की. माग सगळ्याचे ते कोणाचं माईक चालू नसेल ना, ऑफ नसेल ना, म्यूट नसेल तर टीव्हीच ऐकू येते मला. अल्ट्राटेक्स मधलं मला ते वाक्य पाहिजे हो, वाक्य काय होतं ते, इसमे जान हे असं काहीतरी एक वाक्य होतं ना, तर त्यासाठी त्यांनी असं घटवलं होतं की मोह म्हणजे मोहामध्ये मेरी जान है असं तुम्ही फील करताय, बोलायसाठी नाही, तर ते एक फिलिंग होतं, त्यासाठी सांगायचं होतं. कारण तिथं जीव अडकलाय आणि त्यातून बाहेर पडलो की आपला जीव गेला असं वाटतंय. मोहाला कोणीतरी तोडलं ना आपल्या, तिथं बघा किती अस्वस्थता होती. एखादी आवडती डिश असेल भैया आणि ती काय केलं, तुला नाही देणार किंवा संपलं आता नाही मागायचं असं म्हणलं की किती आपल्याला अस्वस्थता. पाहिजेच काय दिदी, काय करतो आपण, रडतो म्हणजे काय करतो सांग की. मग तिथं म्हणलं की हा मोह म्हणजे शत्रू असतो बर का आपला, आणि त्याचा इतकं त्रास होतो नंतर. मग जर आपण आता एक 5 मिनिटासाठी रडलो की नाही, मग तिथं नंतर 5 वर्षासाठी रडावं लागतं, कुठं, नरकामध्ये. रडायचं का मग आपल्याला? म्हणून मोह नाही करायचा, रागद्वेष नाही करायचे. आपल्याला दिसतंय का मम्मी रागद्वेष करते का? असं राग करून बसते का, रडते का कुठं जाऊन कोपऱ्यामध्ये? पप्पा असं करतात का? मग आपण का करायचं? असं देव करतात का भगवान? बघितली आता अम्मा, बघितली तू, अम्मांना बघितल्यावर अम्मा करतात का तसं? काल तुला सांगितलं होतं मी की अम्मांच्या पायाला ते जखम झाली, आता काय पाय पडल्यावर त्यांच्या पायाला लागलं तर ते रडले का? मग ते कसे स्थिर राहू शकतात? मग आपण एवढंच काय नाही दिलं की रडतो लगेच, का बरं? मग तिथं सांगायचंय की रडकी आहे तू. मग रडायचं नाही कशासाठी? तर देव रडत नाहीत म्हणून मी पण रडणारा नाही हे जाणायचं तिथं. आणि शांत आहे याचं माळ करायची एक, बरं का. जेव्हा आता रागद्वेष होते की नाही आपल्याला, हे एक सगळ्यात मोठं औषध आहे त्याचं. कुठलेही कषाय होऊ देत, बसा आणि एक माळ करा की, निष्कषाय स्वरूपी आहे, मी शांत स्वरूपी आहे, सारखं सांगायचं तिला, बरं का. निष्कषाय, पाहिजे तेवढंच ऐकू येणार, बरोबर. कषाय मध्ये अडकणार आपण. मग आपल्याला माहित आहे आपल्यात काय गुण आहे, तर त्या गुणांचं चिंतन करा ना. जेव्हा आपल्याला काहीतरी कमी जाणवतीये किंवा आपण कशामध्ये रागीद्वेषी होतोय, त्यावेळेस वितराग स्वरूपी आहे, शांत स्वरूपी आहे, हे सगळे आपण चिंतन करू शकतो. एक माळ करायचं दरवेळेस आता, बरं का. रडली तर एक माळ, आणि त्याच्यातच अडकली तर 2 माळ परत, असं करायचं, म्हणजे मग ते सुटतं. तर त्यावेळेस एक काय विषय झाला होता, जो आपल्याला मिळालेला भव आहे, तो आपण त्याच्यामध्ये रत्नत्रयाची किती महिमा आहे,
किंवा आपल्याला किती त्याचं महत्व आहे की सम्यक दर्शनाची मला प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, हा भाव माझा वाया जायला नको, पुन्हा मला तो भाव मिळेल की नाही माहित नाही. मग त्यामुळं आज मला जर मिळाली आहे सगळी पात्रता आहे, योग्यता आहे माझी, तर हे माझ्यासाठी करणीय आहे, हेच आवश्यक आहे, असं आपल्याला इतकं काय म्हणायचं फोर्सफुली वाटत नाही की आपण त्याच्यामध्ये आपला उपयोग लावावा, आपण त्याच्यातून कल्याण करून घ्यावं, आणि त्यामुळं सम्यक्त्वापासून दूर राहतो आणि मिथ्यात्वामध्येच आनंद मानतो. तर हे सांगितलं जीवाचं चुकतंय. मग तुम्ही काय करा म्हणून सांगतायत की जर मिळालेला भव आहे, राहिलेला थोडासा भव आहे आता, तर त्याचा उपयोग स्वतःच्या कल्याणासाठी लावा. ह्याच्यासाठी त्यांनी एक दृष्टांत सांगितलं बरं का, की एक बार एक नट और नटनी एक कंजूस राजा के दरबार में खेल दिखाने आए. कोणाच्या एका कंजूस राजाकडे गेले बरं का. नट आणि नटनी म्हणजे काय म्हणायचं त्यांना, हिरो हिरोईन नाही हो, आता तेव्हाच्या काळचे असे त्या काळातले असे नृत्य गान करणारे वगैरे जे असायचे ना, हा, तर त्यांना नट आणि कलाकार, बर कलाकार. हाँ, एक बार एक नट नटनी एक कंजूस राजा के दरबार में खेल दिखाने आए. नट ढोल बजाता था और नटनी नृत्य करती थी. बहुत समय बीत गया, सांझ होने को आई, लेकिन न राजा ने न दरबार के किसी अन्य व्यक्ति ने उन्हें पुरस्कार दिया. कंजूस होता ना राजा, अरे रे, हो का नाही. मग ते कोणी सुद्धा त्यांना पुरस्कार द्यायला मागेनात. आणि पुरस्कार देईपर्यंत थांबायचं नव्हतं, त्यांना करत राहायचं होतं. तब नटनी कविता में कहती है, पुरस्कार मिलने की तो कोई आशा नहीं दिखती, पैर थक गए है. आता ती नाचत होती ना, किती वेळ नाचणार बिचारी. तुम्ही पण नाचताय सगळे माहित आहे का, बघा. ढोलक धीरे धीरे बजाओ, अब जल्दी पैर नहीं उठते, असं ती गाण्यात म्हणती बरं का, त्याला सांगण्यासाठी म्हणून. तब नट कहता है, बहुत गई थोड़ी रही, थोड़ी हूं तो जात, मत चुके ए नर्तकी, फल मिलने की बात. म्हणजे काय, बहुत बीत चुकी, एवढा वेळ नाचली असं तर थोडासा वेळ राहिला कशाला तेवढ्या बससाठी तू मागं सरकतीयस. बहुत बीत चुकी है, थोड़ी रह गई है, और उस थोड़ी सी भी समय की घड़ी बीतती जा रही है. अब इस थोड़े से भी बीतने वाले समय में ही फल मिलने वाला है. हताश मत हो, निराश होकर भूल मत कर. इस गंभीर और हृदय के कपाट खोल देने वाले रहस्य वाक्य को सुनकर. आता हे एकच वाक्य आहे बर का, ते एक वाक्य सगळ्यांना लागू पडलं. त्या नर्तकीने ते वाक्य म्हटलं होतं त्या नटासाठी, जो की तो ढोल वाजवत होता. नटीनी त्याला सांगितलं ना की नटीनी सांगितलं की मी थकली आहे. मग त्यावेळेस तो नट म्हणतो की बहुत बीत गई थोरी रही, थोरी हूं तो जात. पाठ करून ठेवा, जाऊ देत आपल्यासाठी. तर बहुत गई थोरी रही, थोरी हूं तो जात, मत चुके नर्तकी, फल मिलने की बात. हे सगळ्यांवर घटवलं आणि सगळ्यांच्यात कसं परिणमन झालं हे सांगायचं बरं का त्यातून. तर तिथं बसलेला होता राजपुत्र. हे सगळं वाक्य ऐकून राजपुत्र ने 1,00,000 रुपए का हार, राजपुत्री ने 1,00,000 रुपए की गहने और सन्यासी ने बहुमूल्य दुशाला नट को पुरस्कार में दे दिया. काय झालं, राजाने अजून काय दिलं नाही बरं का. बाकीच्या सगळ्यांनी असं दिलं की भरभरून, त्या एका वाक्यातून त्यांना इतका बोध मिळाला. तर काय मिळाला ते सांगते आता. कोण कोण काय दिलं. राजपुत्राने 1,00,000 रुपये दिले, राजपुत्रीने गहने दिले काढून, आणि संन्याशीनी त्याच्याजवळ असणारी बहुमूल्य दुशाला म्हणजे काय, शाल का, बर शाल असेल तर त्याकडे तेच असणार आहे. तर त्यांनी ती शाल दिली संन्याशीनी पुरस्कारामध्ये. राजा ने क्रम से इनके इतना भारी पुरस्कार देने का कारण पूछा. कंजूस असते ना ते राजा, त्याने विचारलं की इतकं काय नाचली ती म्हणून तुम्ही एवढे 1,00,000 रुपयाचे तिला पुरस्कार द्यायला लागलाय. क्योंकि जिसके दान देने का स्वभाव नहीं होता
वह दूसरों को देते देख उसे दाता कुछ मूर्ख सा मालूम पड़ने लगता है की क्यों व्यर्थ में यह द्रव्य लुटा रहा है. म्हणजे पप्पांनी खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि दान करायला लागले. तू काय म्हणणार, मला तर कधी दिलं नाही. कधीच म्हणलं असं मी एक एक्झाम्पल सांगायला रे. तू असं म्हणतो असं नाही. जर असं आपण म्हणलो, तू म्हणणार काय, मला तर अजून कधी दिलं नाही आणि इतकं दान करतायत. असं म्हणायला नकोय असं सांगायला. तू शाणा आहे मला माहिती. तर तो म्हणतोय जो कंजूस आहे ना राजा, आणि सगळे त्यांना दान करताना इतकं इतकं द्यायला लागलेत हे दिसल्यावर राजाचा जीव वर खाली. कशासाठी इतकं दान करताय तुम्ही. का व्यर्थ मध्ये द्रव्य लुटा रहा है. इसका मगज ठिकाणे नाही है. डोकं ठिकाण्यावर नाहीये सगळ्यांचं, म्हणून सगळेजण इतकं द्यायला लागलेत. हा तो राजपुत्रने कहा, एक वाक्य काय होतं, बहुत बीती थोरी रही, थोरी हूं तो काय, थोरी हूं तो जात, मत चुके ए राजपुत्र, फल मिलने की बात, असं त्यांनी स्वतःवर लावलं होतं. आता पुढचं वाक्य तुम्ही सांगायचं मला राजपुत्रीचं. राजपुत्रांनी म्हटलं की का त्यांनी एवढं धन दिलं हे सांगितलं. महाराज आप तो वृद्ध हो गए, फिर भी राज सिंहासन का मोह आपका नहीं छूटता. तब मैंने विचार कर लिया था कि आपको मरवा कर मैं सिंहासन पर बैठूंगा, लेकिन नट की बात सुनकर समझ आई कि आपकी वृद्धावस्था है, थोड़े दिनों में आपकी मृत्यु होने ही वाली है. क्यों पिता से विद्रोह कर कलंक का भोगी बनूं. पीछे तो मुझे राजा बनना ही है. इस समझ की खुशी में मैंने ₹1,00,000 का पुरस्कार दे दिया. तो क्या बड़ी बात हुई. काय समज सांगा. काय समजलं. त्यांनी विचार काय केलं होतं, राजाला मारून सिंहासनावर मी बसावं. आणि मग तिथं समजलं या वाक्यातून की राजाची थोडीशीच राहिली आहे, आणि मग मी त्याला का मारायचं, तो मेल्यावर तर मीच बनणार आहे राजा. खुशी वाटत. हा असं राईट. मग त्यांनी म्हणलं की आपकी जान लाखो रुपये की बची, और म्हणजे तुमचं प्राण वाचले मला त्या वाक्यातून बोध मिळाल्यामुळं. मग त्या प्राणांची किंमत किती, 4 रुपये आणि 5 रुपये द्यायचे का मग मी, म्हणून मी ₹1,00,000 दिले असं त्याला सांगायचं. एक्सप्लेनेशन तर बघा किती भारी. आपकी जान लाखो रुपए की बची और आपका तथा मेरा जो अपयश बचा वह अलग. म्हणजे त्या राजपुत्रांनी त्याला किती लाभ झाला त्या एका वाक्याचा. काय वाक्य होतं ती, थोरी रही थोरी हूं तो जात, मत चुके राजपुत्र. आपलं सगळ्याचं नाव घाला त्याच्यामध्ये, म्हणजे जरासं आपण स्वतःवर लावू. काय, थोरी बहुत बीती थोरी रही. अक्षय फल मिलने की बात. मग आता हे राजपुत्रांनी खुलासा केला. जात थोरी तर राहिली आणि ती पण निघून जाणार आहे असं. राजपुत्री से पूछने पर, राजपुत्रीने काय दिलं होतं, सगळे ₹1,00,000 दागिने काढून दिले होते. इतकं भारी झालं होतं नृत्य तिचं. राजपुत्री से पूछने पर उसने बताया कि मेरा प्रेम मंत्री पुत्र पर है, किंतु आप उससे मेरा विवाह करना नहीं चाहते. मेरी अवस्था बड़ी हो गई है. तब विचार आया था कि कल आपको विष देकर मार डालेंगे. फिर भाई तो हमारे अनुकूल ही है, वह मेरा विवाह मेरी इच्छा अनुसार कर देगा. लेकिन नट की बात सुनकर मुझे भी समझ आई कि आपकी आयु ही कितनी है. पीछे तो इच्छा अनुकूल विवाह होवेगा ही. ऐसी अमूल्य शिक्षा के उपलक्ष्य में मैंने अपना गहना पुरस्कार में दे दिया. बताओ क्या उसको समझ में बात आई. तो राजा वाक्य सांगा मला वाक्य.
सांगा मनीषा ताई काय वाक्य? बहुत गई थोड़े से रहे. बहुत बीती थोड़ी रही, थोड़ी हूं तो जात. थोडी आहे ती पण जाणारी आहे. मत चूके राजपुत्री, फल मिलने की बात. जी काय मग तुला फळ मिळणार आहे त्याची गोष्ट विसरू नकोस. राजपुत्री म्हणती की म्हणून तुमचा जीव वाचला तर त्याच्यासमोर हे घेणं काय चीज आहे, त्यामुळे मी देऊन टाकलं. सगळे दुसऱ्यावर लावायला लागले बरं का, आपण स्वतःवर लावायचंय. तर पुढे झालं कोण राहिलं आता? संन्याशी. संन्यासी बोला. संन्याशीने काय दिलं होतं? ती त्याकडे असणारी बहुमूल्य शाल दिली होती. संन्याशी बोला. लाख रुपयाची, समजून घे, जाऊ दे. राजन, मैं दीर्घकाल से तपस्या कर रहा हूँ. कितना भारी परिग्रह मेरे पास है और मेरी आयु पूरी होने को आई. नट की बात सुन विवेक आया कि अब मुझे इस बहु परिग्रह से मतलब नहीं. अल्प परिग्रह, सादा रहन सहन, खान पान करके ही अंतिम जीवन बिताऊंगा. अतः शरीर पर मौजूद बेशकीमती चादर पुरस्कार में दे दिया. आता ह्यांनी स्वतःवर लावलं, नाहीतर त्या दोघांनी पण तुझी आयु कमी राहिली, तुझी आयु कमी राहिली, पण स्वतः बोध घेतला त्यातून ही चांगली गोष्ट आहे. पण तसंच आपण पण काय करतोय, कोण लवकर मरते हे बघायला लागलोय काय. म्हणजे स्वतःवर लावा ही गोष्ट की माझी आयु किती राहिली आहे, किती गेली आहे, आणि मग ते राहिलेल्यामध्ये मी काय करायला पाहिजे किंवा आजपर्यंत मी काय केलंय ह्याचं जरा असं टॅली केलं तर समजतंय आपल्याला. थोडस काय म्हणायचं, अनालिसिस केलं तर समजतंय की आपण आपलं आयु किती वाया घालवलंय. आता राजा काय करणार सांगा? ऐक आता काय सांगते ते. राजपुत्री भारी, राजपुत्र भारी, आणि मग मी कसं काय कमी. राजा की आंखें खुली और राजपुत्र को सिंहासन पर आरूढ़ कर पुत्री का विवाह उसकी इच्छानुकूल कर आप विरक्त हो साधू बन गया. काय झालं ह्याला म्हणते राजा. राजा असा नसतो की दुसऱ्याला काहीतरी कारणानुसार दोषी ठरवेल असं, स्वतःची परिणती सुद्धा तो पडताळतो. मग त्यांनी सांगितलं आपलं जीवन त्या मोहातून दूर केलं. आजपर्यंत मोह होता ना त्याला त्या सगळ्याचा, त्याच्यामुळे त्या धनाचा सगळ्यात मोह, त्या राज्याचा मोह, त्यामुळं तो ते सोडून दूर जाऊ शकत नव्हता किंवा तो कोणाला देत नव्हता. त्यामुळे त्याची कंजूसी वृत्ती दिसून येत होती. पण आज जेव्हा त्याला हे वाक्य समजलं, काय वाक्य सांगा? पुत्री फल मिलने की बात. स्वतःच नाव घालायचं राजपुत्रीचं कशाला. आता आपलं नाव घाला तर आपण पण चुकणार नाही. नट के द्वारा कही जाने वाली उक्ति को सब अपने ऊपर घटावे. आयु का भरोसा नहीं है. और जो वृद्ध हो गए हैं उनका तो अब इस पर्याय का अल्पकाल ही रह गया है. अब तो धर्म ध्यान में दृढ़ता से लग जाना चाहिए. आज बघतोय आजपर्यंत आपण की किती क्षणिकता चालू आहे, कोणाचं आयु कधी संपतंय हे माहित नाही. असं विचार करू नका की आपण अजून म्हातारे व्हायचे आहेत, अजून लय अभिभव बाकी आहे, असं नाही. कधी आयु संपतंय सांगता येत नाही. अब तो धर्म ध्यान में दृढ़ता से लग जाना चाहिए. मनुष्य भव को यूं ही पूरा न कर देना चाहिए. जो मूर्छा से रहित, परिग्रह रहित, धर्म ध्यान में समय का उपयोग करते हैं उनके आत्मिक शक्ति का विशेष विकास होता है, जो रुद्धि के नाम से कहा जाता है. ज्यांनी मोहाला जिंकलं, ज्यांनी स्वतःला जाणलं, त्याच्या नियमाने ज्ञानामध्ये, त्याच्या चारित्र्यामध्ये नियमाने विकास होत जातो, हे सांगायचंय. जो लौकिक जनों को चमत्कार दिखने वाली चीज है वह चमत्कार भीतर से ही पैदा होता है, बाहर के पुरुषार्थ से नहीं.
जे कोणी पुरुषार्थ करताना दिसतायत, तर तो जर वरवरचा पुरुषार्थ असेल तर राहत नाही, टिकत नाही तो. आणि जर अंतरंगातून परिणामपूर्वक, म्हणून आम्हा म्हणतात ना, जातीवंत वैराग्य आवश्यक आहे. धर्मामध्ये जो प्रवेश करतो त्याच्यामध्ये परवा आपण 1-2 गोष्टी वाचल्या होत्या. काय? नम्रता आणि सरळता हे मोक्ष मार्गाच्या सगळ्यात मोठ्या पायरी आहेत पहिल्या. ज्याला मोक्ष मार्गस्थ व्हायचे त्याच्यामध्ये 2 गोष्टी पाहिजेत. कुठल्या? नम्रता आणि सरळता. जितका तो नम्र असेल, विनयशील असेल, तर तो नियमाने मोक्ष मार्गामध्ये पुढे सरकणारच. आणि जेवढं त्याच्यामध्ये वक्रता असणार, काहीतरी वाकडे प्रश्न विचारणार, जिज्ञासा म्हणून असेल तर वेगळी, पण विनाकारण काय म्हणायचं, विषयांतर करायला किंवा आपल्या स्वतःला वाचवायला अशा काही गोष्टींनी जर कोणी शंका करेल तर तो स्वतःला पण भ्रष्ट करणार आणि समोरच्याला पण भ्रष्ट करणार. म्हणून सांगितलं काय? नम्रता आणि सरळता या जर गोष्टी आपल्या जवळ असतील तर तो जीव मोक्ष मार्गाचा पात्र आहे. आणि काय गोष्ट सांगत होते मागं त्याच्या आधी मी? अंतरंग हे म्हणत होते की आम्हा नेहमी सांगतात म्हणून की ज्याला खरं वैराग्य झालंय ना, ते कसं ओळखायचं, म्हणजे जातीवंत वैराग्य असायला पाहिजे असं शब्द वापरतात. म्हणजे काय? अंतरंगपूर्वक, ज्ञानपूर्वक, भावपूर्वक असतं ते. आणि जे बाहेरून आपल्याला कोणीतरी सांगितलं काय, रात्री भोजन करायचं नाही, त्याच्यानी पाप लागतं, असं मी किती वेळा सांगितल्यावर तुम्ही ऐकला आणि जेवला तर काय होणार? मी सांगितले म्हणून ऐकला तर मी गेल्यावर सगळं सोडून देणार, हो का नाही? येस. काय भूक लागते पुन्हा काय? मग जेव्हा, म्हणून म्हणलं ना, अंतरंगपूर्वक आणि स्वीकारपूर्वक असेल ना तर कधीही रात्री भोजन करणार नाही. काय म्हणले? करा ना, ह्याचा प्रयोग करा आपल्यावर की आपण ह्याच्या निमित्तात पापी बनतोय. काय अक्षय? काय पाप करतोय का पुण्य करतोय? स्वीकार नाही करत आणि सुधारणा नाही करत आपण स्वतःमध्ये. आता काल एक जण आले होते आमच्याकडे आणि त्यांनी तेच सांगितलं की दुपारी जेवायला येतात घरी आणि मग खूप काम असते, गर्दी असते दुकानात, म्हटल्यावर 2 वाजता डबा घेऊन जातात संध्याकाळचा, मग रात्री यायला 8-9 वाजतात म्हणले. मग तसं करू शकतो आपण. एक टाइमचं घरात जेवायचं, दुसऱ्या टाइमचं नाही तर तेवढा वेळ काढायलाच पाहिजे. तुम्ही काय पण करा, दुकान बंद करा तुमचं, नाहीतर जेवण सोडा, एक काय तर सोडा पाहिजे तर चालतंय. जर आपल्याला आपल्याकडून पाप घडणार असेल तर. काय भूक लागत नाही ना 6 वाजता, जेवायचं नाही, उद्या सकाळी जेवायचं. भरपूर भूक लागते, मग भरपूर जेवायचं त्यावेळेस. रात्री जेवायचं नाही, कुठल्याही कंडिशन जेवायचं नाही. रात्री काय पण केलं तरी. सांगितलं ना लवकर जेवत जा, मम्मी मला म्हणून सांगितले लवकर जेवत जा म्हणून. लवकर जेवायला बसला, 2 दिवस 4 दिवस जेवला की नाही बाबा मला भूक लागायला लागली म्हणला. झालं मग असं करायचं नाही हे सांगायचंय की जेवण नाही करायचं आपल्याला, तेवढं शक्य आहे ना तर पाळायचं. एकदा स्वीकारली ना चांगली गोष्ट सोडायची नाही. जसं त्यांना कोणी समजावून सांगितलं होतं का, सांग राजपुत्राला राजपुत्रीला, फक्त त्या एका वाक्यातून त्यांनी स्वतः रिअलाइज झालं का नाही त्यांना की आपण चुकतोय. मग तसं आपल्याला स्वतःला अंतरंगपूर्वक स्वीकारायला पाहिजे की मी चुकतोय, असं मला करायला नकोय. तुझ्याकडे बघून सगळे सुधारणार घरातले आणि तू बिघडला की सगळे बिघडणार, हो का नाही? म्हणून काय वाक्य, बहुत गई थोड़ी रही, थोड़ी हूँ तो जात, मत चूको रे सोहम, फल मिलने की बात. फळ मला कुठं मिळणार आहे? नरकात जाऊन भोगावं लागणार आहे. म्हणून आजपासून मी कुठलंही पापकृत्य माझ्याकडून होऊ देणार नाही. मग आपलं पण जेवढं राहिलेलं आयु आहे ते एवढा तरी प्रतिज्ञा करा की त्याच्यामध्ये माझं कल्याण व्हावं, अशीच माझी वृत्ती असावी, किंवा माझ्या निमित्तात कोणाचे परिणाम दुखावले जाऊ नये, कोणी माझे शत्रू न हो, किंवा कोणाचे दोष मला न दिसोत, अशी सगळी भावना असेल तर त्याच्यात थोडीशी प्रगती करू शकतो आपण. नाहीतर मग पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींमध्ये अडकत जाणार. आणि काल त्या मोहाचं गोष्ट, हे उदाहरण सांगायचं राहिलं होतं माझं. काय सांगितलं होतं? गृहस्थाश्रम म्हणजे काय सांगितलं होतं काल?
पुरुषाची चेष्टा. हा, 3 उदाहरणं दिली होती ना. उन्मत्त चेष्टाची पुरुषा समान. उन्मत्त पुरुषाची चेष्टा आहे गृहस्थाश्रम मध्ये जणू काय. दुसरं, हा, आंधळ्याच्या द्वारे दोरी वळण्याप्रमाणे. म्हणजे काय? आंधळा असतो तो, दोरी वळायला ते सुटाले, पीळ पडाले का सुटाले ते माहित पण नसते. हा, म्हणजे एका साईडनी तो पिळत चाललाय आणि दुसऱ्या साईडनी सुटत चाललाय हे पण त्याला माहित नाहीये. मग तसं तुम्ही काय करताय? आंधळ्या समान संसार करताय. काय धर्म करताय? म्हणजे इकडून धर्म करताय आणि तिकडं मोह करताय. त्यामुळं कुठून तुमच्या त्या ह्याच्यामध्ये मोहामध्ये काय म्हणायचं, उघाड कसा होत जाणार आहे? उलट तर ती मोहाची दोर वळली चालली आहे, धर्माची दोर सुटत चालली आहे. म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये अडकू नका. आणि काय सांगितलं होतं तिसरं उदाहरण? हा, गजस्नानाप्रमाणे आहे. जसं की तो हत्ती काय करतो? पाण्यात जातो, स्वतःला स्वच्छ करतो आणि परत माती मारून घेतो स्वतःवर. शाणा का वेडा तो. हा, हत्ती वेडा आहे, मी शाणा आहे. म्हणजे आपलंच उदाहरण द्यायला लागले तर आपण पण तेच करतोय. इकडं मोह करणार नाही म्हणायचं आणि त्या गोष्टीचा सुद्धा मोह करतो. म्हणजे स्वतःसाठी उलट दुःख ओढवून घेतो. म्हणून रडल्यावर ती गोष्ट मिळत नाही, उलट रडल्यावर अजून रडावं लागतं. म्हणून रडायचं काय? म्हण नाही, मी कधीच रडणार नाहीच. देव रडत नाहीत म्हणून मी रडणार नाहीच. मग त्यांनी एक तिथं उदाहरण दिलंय आत्मानुशासन मध्ये की इंद्रिय भोगामध्ये तुम्ही सुख मानता तर ते कसं आहे? जर मला काय खायला मिळालं तर मी सुखी, मला फिरायला मिळालं तर मी सुखी, काय घालायला मिळालं, छान कोण बोललं, खाऊ घातलं वगैरे, ह्याच्याने मी सुखी असं जे तुम्ही म्हणता, तर त्या इंद्रिय भोगामध्ये सुख मानणे म्हणजे कसं आहे याच्यासाठी 3 उदाहरणं दिली आहेत. जसं की वाळूतून, त्या इंद्रिय भोगातून सुख काढणं मानणं म्हणजे काय आहे? तर वाळूतून तेल काढण्याचा प्रयत्न करणे. कधी निघतं वाळूतून तेल? भिलाईमध्ये निघतं. निघत नाही. कुठेही असू दे, ते वाळूत तेल नसतंच तर कसं निघणार? मग त्या इंद्रियात सुख आहे का? इंद्रियात कशात सुख आहे? कुठल्याही इंद्रियामध्ये सुख नाही, तर ओढून ओढून काढायचा प्रयत्न करतोय. किती खाल्ल्यावर मला सुख मिळणार, किती झोपल्यावर मला सुख मिळणार, सगळ्या त्या इंद्रिया भोगातून आपण सुखाची वांछा करतोय. म्हणजे वाळूतून तेल काढण्याचा प्रयत्न करणे. दुसरं सांगितलं, विष खाऊन जगण्याची इच्छा करणे. काय म्हणले अक्षय भैया? लिहा. इंद्रिय भोगात सुख मानणे म्हणजे काय आहे? मी काय करतोय हे आपल्याला टॅली करायसाठी लिहायचंय. इंद्रिय भोगातून सुख मागतोय म्हणजे विष खाऊन जगायचा प्रयत्न करतोय. कधी जगणार, किती जगणार, कसं जगणार, नाही जगू शकत. म्हणजे इंद्रियात अडकणं म्हणजेच दुःखाचं काम आहे. आणि त्या इंद्रिय भोगाला भोगून मी सुखी व्हावं असं म्हणणं विष खाण्यासारखं आहे. तो विष खाल्लेला जगणार नाहीच. तसं इंद्रिय भोग भोगणारा कधीच सुखी होणार नाही. आणि तिसरं उदाहरण सांगितलं, बांबूच्या झाडाखाली शीतल छाया मिळण्याच्या अपेक्षेने बसणं. कसलं असतं माहिती का बांबूचं झाड? नाही, तसं नाही हो. बांबूच्या झाडाला छाया नसते हे सांगायचंय. उदाहरण सांगितलं त्यांनी की बांबूच्या झाडाखाली शीतल छायेत बसणे. बांबूचं झाड म्हणजे ते नुसतं बांबू असतं, त्याला वरती पानं नसतात. मग त्याची छाया काय पडणार आहे? सावली असती का बांबूच्या झाडाला? बघितलंच नाही कधी, कसं माहित असणार? बघितलं होय, बर. मग त्या पिक्चर मध्ये फोटो हा, बरोबर. मग त्या झाडाला पानं नसतात, सावली नसती, तर कुठल्या सावलीमध्ये आपण बसणार? मग तसं सांगितलं, इंद्रिय भोगामध्ये सुखच नाही आहे तर त्याच्या खाली बसून काय, त्याच्यामध्ये बसून काय उपयोग? त्या इंद्रिय भोगामध्ये, त्या विषयामध्ये अडकून तर तुम्हाला त्या सुखाची त्याच्यातून प्राप्ती होणार नाही. म्हणून त्याला हेय जाणं. जसे गरम लोह गोळा पाण्यामध्ये पूर्णतः बुडवल्यावरच थंड होतो,
पाण्याच्या शिंतोड्याने त्याची गरमी शांत होत नाही, जलच भस्म होते. जर त्याच्यावर नुसतं असं पाणी शिंपडलं तर ते भस्मसात होऊन जातं ते पाणीच. गरम तप्त झालेला ते लोखंडाचा गोळा असेल तर. तस दुःखरूपी अग्नीने तप्त हा जीव मोक्ष सुखरूप समुद्रात बुडाल्याशिवाय शांत होत नाही. मग तुम्ही काय करताय, इंद्रिय भोगाची सुखाला शिंतोडे रूपाने भोगायचा प्रयत्न करताय, उलट ती आग भडकतीये अजून थोडी आणि मग त्याच्यातच अडकत जाता तुम्ही. म्हणून सांगितलं त्याला हेय जाणा आणि स्वतःचा आश्रय घ्या, तर त्या इंद्रियातून बाहेर पडून अतिंद्रिय स्वभावाचा आपण स्वाद घेऊ शकतो, स्वतःला जाणू शकतो. जाणा अतींद्रिय स्वभावी निज रूप जाणा, निर्मोह स्वभाव पहा. हा आत्मा कर्मापासून अस्पर्शी आहे, अनुभव करा. शुभ कर्म माझे नाहीतच, अशुभ कर्म माझे नाहीतच, शरीरादी नो कर्म देखील माझे नाहीतच, मी म्हणजे शरीर नाहीच, शुद्ध आत्मा आहे पहा. चेतन द्रव्य आहे जाणा. ज्ञाता मात्र स्वरूपोहम, अतींद्रिय स्वरूपोहम, अजर अमर स्वरूपोहम, ओम विसर्जन. नमो सिद्धाणं, नमो